नमस्कार. माझा आवाज येतोय का? नमस्कार. माझा आवाज येतोय का? नमस्कार. किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते माननीय अमर हबीब यांच्या मार्गदर्शनामध्ये नितीन राठोड या किसान पुत्रानं किसान पुत्र आंदोलनाची भूमिका आपल्यापर्यंत पोहोचावी म्हणून किसान पुत्र आंदोलनाची व्याख्यानमाला सुरू केली आहे. असलम सय्यद, मयूर बागुल हे सर्व यामध्ये मेहनत घेत आहेत आणि बघता बघता या पेजवर आज जवळपास 4,000 लोक या फेसबुकचे मेंबर झालेत. किसान पुत्र आंदोलनाने कोणाला काय दिलं तर आम्हाला महाराष्ट्रभर भावंड दिली आणि संपूर्ण जगातील बहुतांश देश आणि बहुतांश देशातील बहुतांश माणसं यांच्या स्वातंत्र्याचा संकोच झालेला असताना नितीन राठोड यांनी मला विषय दिला आहे शेतकरी स्वातंत्र्य. शेतकरी स्वातंत्र्य हा विषय तुमच्यापुढे मांडत असताना याच्यामध्ये दोन शब्द आहेत. एक आहे शेतकरी आणि दुसरा आहे स्वातंत्र्य. किसान पुत्र आंदोलनाची विशिष्ट अशी भूमिका राहिलेली आहे की शेतकरी म्हटलं की ज्याचा बाप शेतकरी आहे म्हणून त्याचा मुलगा शेतकरी होत नाही. दुसरं असं की ज्याच्या नावाने सातबारा आहे म्हणून तोही शेतकरी होत नाही. कारण ह्या दोन्हीही व्याख्या पुरेशा नाहीत, खऱ्या नाहीत आणि म्हणून त्या आम्हाला पुरेशा वाटत नाहीत. तर शेतकरी म्हणजे कोण? तर शेतकरी म्हणजे ज्याची उपजीविका मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे तो खरा शेतकरी होय, ही आमची भूमिका आहे. दुसरा शब्द आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हे राज्यशास्त्रातला बहुचर्चित असा शब्द आहे. खरं तर त्याची शब्दशः व्याख्या याच्यापेक्षा व्यवहारातील त्याचा अर्थ आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य हे शब्द नाही तर ती एक संकल्पना आहे. त्याचा उगम तात्विक आणि तार्किक विचारात आहे. ज्याचे तत्व, सत्व आणि तर्क जिवंत असतील तोच माणूस स्वातंत्र्य समजू शकतो, स्वतःचं आणि इतरांचंही. स्वातंत्र्य ह्या शब्दामध्ये मुक्ती आहे, हक्क आहे आणि जबाबदारीची जाणीव आहे. म्हणजे जबाबदारीची जाणीव असते, त्याला स्वतःचे मूलभूत हक्क असतात आणि सोबत मुक्तता असते. त्या सुवर्णसंगम ज्या एका ठिकाणी येतो तेव्हा स्वातंत्र्य जन्माला येत असतं. स्वातंत्र्याच्या विरोधी शब्द पारतंत्र्यच आहे. आणि पारतंत्र्य म्हणजे काय? तर स्वातंत्र्याचा अभाव. जर याचा उलट करून स्वातंत्र्याचा अर्थ लावायला गेलं म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे काय तर पारतंत्र्याचा अभाव, हे पुरेसं खरं नाही आणि परिपूर्णही नाही. तर आहे त्या परिस्थितीमध्ये उपलब्ध साधनांचा वापर करून जीवन सुखकर, सुंदर बनवण्याचा, आपल्या शक्ती, कला, कौशल्य वापरण्याचा, फुलण्याचा, बहरण्याचा अधिकार जेव्हा तुम्ही मान्य करत असतात तेव्हा त्याचा आपण खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मान्य करत असतो, असा त्याचा अर्थ होतो. स्वातंत्र्य म्हटलं की देशाचं स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य, माणसाचं स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य. कारण व्यक्तीचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर तो स्वतंत्र असणं फार महत्त्वाचं आहे. खुजी आणि अविकसित माणसे स्वतःही विकसित होऊ शकत नाही आणि ते विकसित देश, मोठा देशही घडवू शकत नाही. मग शेतकरी हा व्यक्ती म्हणून, एक व्यावसायिक गट आणि समूह म्हणून तो खरंच स्वतंत्र आहे का, हा आपल्या व्याख्यानाचा विषय आहे. कारण आता आपल्याला देश आत्मनिर्भर करायचा आहे. तर देश तेव्हाच आत्मनिर्भर होईल जेव्हा त्या देशातली माणसं आत्मनिर्भर होतील. फक्त देश स्वतंत्र असून चालत नाही, तर त्या स्वतंत्र देशातली माणसंसुद्धा तेवढीच स्वतंत्र असावी लागतात. दोन्ही जेव्हा स्वतंत्र असतील तेव्हा व्यक्ती आत्मनिर्भर होईल आणि मग आपोआप देश आत्मनिर्भर होईल, असं यामागचं सूत्र आहे. कारण स्वातंत्र्य एक मूल्य आहे, ते तुम्हाला स्वतः जगावं लागतं आणि दुसऱ्याचंही स्वातंत्र्य मान्य करावं लागतं. ती एक स्थिती आहे. कदाचित जागा बदलली, स्थान बदललं म्हणून त्याचा आयाम बदलत असेल. जसं कोरोनाने आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच केलेला आहे, आपलाच केला नाही तर जगातील बहुतांश देशातील लोकांचा केलेला आहे. आपण ते लॉकडाऊन, संचारबंदी आपण मान्य केली, परंतु याच्या विरोधात अमेरिकेत लोक रस्त्यावर आली आणि त्यांनी सांगितलं की हे असं पद्धतीचं लॉकडाऊन आम्हाला मान्य नाही, आम्ही आमची काळजी घेऊ.
म्हणजे ज्या लॉकडाऊन आपण सहज मान्य केलं त्या लॉकडाऊनच्या विरोधात काही देशातली काही माणसं त्याच्या विरोधात उभी राहिली. म्हणून स्वातंत्र्याचा अर्थ, त्याचा स्कोप, स्थान परत थोडाफार बदलूही शकतो. स्वातंत्र्याचं महत्त्व विशद करताना एक अमेरिकन अर्थतज्ज्ञ आहे, त्याचं नाव आहे जुलियन सायमन. तो असं म्हणतो की ह्या पृथ्वी तलावरची सर्वात निर्णायक शक्ती जर कोणती असेल तर तो माणूस आहे. कारण माणूस हा सतत प्रगती करत राहतो. त्याच्या रस्त्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांचा तो स्वतः मुकाबला करतो. तो त्याचं कला, कौशल्य सगळं वापरतो आणि त्या अडथळ्यावर विजय मिळवतो. हेच करत असताना त्याला फक्त एकाच गोष्टीची गरज असते आणि ती म्हणजे स्वातंत्र्याची. हे स्वातंत्र्य एवढं महत्त्वाचं आहे. तो खरं बोलतोय. म्हणजे 3000 वर्षाचा ज्ञात इतिहास जर आपण बघितला तर मानवाने ही सगळी प्रगती यासाठी तो करू शकलाय कारण तो स्वतंत्र होता, म्हणून त्याने प्रगती केली. मग अशा परिस्थितीमध्ये जर शेतकरी अडचणीत असेल, शेतकरी जर आज मागास असेल तर त्याचे कारणं काय ते आपण शोधले पाहिजे. कारण शेतकऱ्याचे प्रश्न हे बहुआयामी आहेत आणि त्याचा प्रत्येकच आयाम प्रत्येकालाच कळेलच असं नाही. आणि म्हणून शेतकऱ्याचे सर्व प्रश्न मला कळलेले आहेत किंवा त्याची सगळी उत्तरं आमच्याकडे आहेत असा आम्ही कोणताही दावा करत नाही. परंतु तुमची प्राथमिकता काय आहे, तुमची प्रायोरिटी काय आहे, तुमची प्राथमिकता काय आहे, हा मात्र याच्या बाबतीमध्ये किसान पुत्र आंदोलनाची ठाम अशी भूमिका आहे की जोपर्यंत शेतकरी विरोधी कायदे हटत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे अच्छे दिन येऊ शकत नाही. कसं होतं, वैद्यकीय क्षेत्रामध्ये समजा एखादा पेशंट असेल, त्याला डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, किडनी फेल झाले आहेत, त्याची फुफ्फुसही नीट काम करत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्याला हार्ट अटॅक येत असेल तर असा पेशंट जर 4 डॉक्टरांचं एक पथक, एक युनिट पाहत असेल तर त्या चौघांनाही त्या पेशंटची गंभीरता कळते की हा गंभीर आहे, कळतं. परंतु याच्यामध्ये पहिले काय केलं पाहिजे याच्यामध्ये 4 लोकांमध्ये दुमत असू शकतं आणि त्याला आमच्या भाषेमध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन असं आपण म्हणतो की तो ओपिनियनमधला फरक आहे. त्यात पहिले काय केलं पाहिजे याच्यामध्ये बदल असू शकतो, त्याच्यामध्ये फरक असू शकतो. म्हणून शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये काम करत असणाऱ्या अनेक शेतकरी संघटना, ह्या सर्व शेतकरी संघटनांची प्राथमिकता वेगळी असू शकते, आम्ही मान्य करू शकतो. कारण शेतकऱ्याच्या बाबतीमधले जे बहुआयामी प्रश्न आहेत त्यातला प्रत्येक आयाम प्रत्येकालाच कळेलच असं नाही. हे मी पूर्वी जसं सांगितलं त्याप्रमाणे हे प्रत्येक बहुआयामी प्रश्न आहेत. आणि म्हणून पहिले काय करायचं तर सगळ्यांनी एक गोष्ट मान्य केलेली आहे. म्हणजे मी काय म्हणतो किंवा तुम्हाला काय वाटतं यापेक्षा टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्सचा अहवाल आहे, नॅशनल कमिशनचा अहवाल आहे, स्वामीनाथन आयोगाचा अहवाल आहे, वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत, शेतकरी संघटना आहेत, ह्या सगळ्यांचं एका गोष्टीवर एकमत झालं आहे आणि ते हे आहे की शेतकरी हा अडचणीत आहे. शेतकरी अडचणीत आहे हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे आणि मग त्याला आता अडचणीतून काढायसाठी काय करावं लागेल. तर जगामध्ये उपचार करण्याच्या 2 पद्धती आहेत. ह्या ढोबळमानाने पद्धती आहेत. पहिली पद्धत अशी की तुम्ही लक्षणाचा उपचार करा किंवा त्याच्या मूळ आजाराचा शोध घ्या आणि आजाराचा उपचार करा. लक्षणाचा उपचार करणं हे चुकीचं नाही, पण लक्षणांवर अडकून राहू नये. तर लक्षणांवरून माणसाने त्याच्या मूळ आजाराचा शोध घेतला पाहिजे आणि मग त्याचा मूळ आजार दुरुस्त केला पाहिजे, असं साधारणतः सूत्र असते. म्हणजे एखाद्या माणसाला जर ताप असेल आणि तो तापासाठी माझ्याकडे येत असेल, मी त्याला तापाचं औषध देईल, हे तापाचं औषध घे आणि 2 दिवसांनी पुन्हा ये. तो माणूस 2 दिवसांनी पुन्हा येतो आणि जर त्याचा ताप कमी होत नसेल तर मी त्याच्या तापाकडे आता दुर्लक्ष करून त्याला तो ताप का आला याचा शोध घेतला पाहिजे, त्याचं रक्त तपासलं पाहिजे. म्हणजे हा ताप मलेरियाचा आहे की हा ताप टायफॉईडचा आहे याचा शोध घेतला पाहिजे आणि मग त्यानुसार त्याची ट्रीटमेंट केली पाहिजे. जेव्हा मी पहिल्यांदा तापाचं औषध दिलं तेव्हा मी त्याच्या लक्षणांचा उपचार केला आणि दुसऱ्यांदा जेव्हा मी त्याच्या तापाचा कारणाचा शोध घेतला आणि मलेरिया किंवा टायफॉईडचं औषध दिलं तेव्हा मी त्याच्या आजाराचा उपचार केला. लक्षणांवर अडकून राहू नये. लक्षणांवर अडकून राहिलं तर काय होतं याचं पुन्हा एक तुम्हाला उदाहरण देतो. आमचा एक तरुण मित्र डॉक्टर होता. तो गेला, पहिली त्याची पोस्टिंग होती आणि त्याच्याकडे एक पेशंट आला. 60 वर्षाचा एक वृद्धस्थळ झुकलेला माणूस, त्याच्या पायाला जखमा होत्या. आता त्याच्या पायाला जखमा होत्या म्हटल्यावर याच्या मनामध्ये सहानुभूती निर्माण झाली. त्यांनी त्याच्या पूर्ण जखमा स्वच्छ केल्या, त्या जखमांवर मलमपट्टी बांधली आणि मलमपट्टी बांधून त्याला त्या जखमा सुकण्याचंही औषध दिलं आणि त्याला सांगितलं की तुम्ही 2 दिवसानंतर परत या.
हा जो माणूस ज्याच्या जखमा स्वच्छ केला होता हा 2 दिवसानंतर पुन्हा परत आला. त्याच्या जखमा उघडल्या तर तेव्हा हे लक्षात आलं की ह्या जखमा दुरुस्त अजून झालेल्या नाहीत, ह्या जशाच्या तशाच आहेत. मग त्या डॉक्टरला असं त्याने स्वतःच्या मनामध्ये चिंतन केलं की अरे याच्या जखमा मी ज्या स्वच्छ केल्या ती पद्धत शास्त्रीय होती, त्यासाठी जी औषधं वापरली तीही चांगली होती. माझ्या माहितीप्रमाणे याच्यामध्ये कुठेही गडबड झालेली नाही आणि असं असूनसुद्धा त्याची जखमा का भरल्या नाही, तो स्वतःशी विचार करत होता. मग त्यानं असा विचार केला की माझं काहीतरी चुकलं असेल आणि ते चुकलं असेल म्हणून त्याने काय केलं, त्या जखमा पुन्हा स्वच्छ केल्या, पुन्हा मलमपट्टी बांधली आणि पुन्हा त्याला 2 दिवसांनी बोलवलं. तो पेशंट पुन्हा 2 दिवसांनी आला. हा मलमपट्ट्या उघडून बघितल्या, पट्टी उघडून बघितली तर जखम्या जशाच्या तशा होत्या. मग याच्या लक्षात येत नव्हतं की ह्या जखम्या जशाच्या तशा का आहेत. तर त्याच्या बाजूला एक वयस्कर असे सिनियर झालेले डॉक्टर होते. ते असे म्हटले की अरे तरुण डॉक्टर मित्रा, याच्या जर जखमा भरत नसतील तर मला अनुभवाने असं कळलेलं आहे की ज्याच्या अशा जखमा बसत नसतील त्याचा आपण एक वेळा शुगर चेक केली पाहिजे, त्याचा डायबिटीज चेक केला पाहिजे. बरेचदा मधुमेह ज्याला असतो, डायबिटीज ज्याला असतो, त्याच्या जखमा भरत नाहीत. मग त्यांनी तिचं शुगर चेक केली तर ती शुगर 400 होती. मग त्या तरुण डॉक्टरला जो सिनियर डॉक्टर असं म्हणतो की अरे तू आता या जखमांकडे दुर्लक्ष कर, तू आधी याचा डायबिटीज दुरुस्त कर, कारण हा डायबिटीज जर तू दुरुस्त करणार नाही आणि ह्या मलमपट्ट्या कितीही वेळा केल्या तरी त्या जखमा तशाच राहतील. त्याच्या या जखमा यासाठी भरत नाही कारण त्याची शुगर वाढलेली आहे. म्हणून शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला सुरुवातीला मी ज्याप्रमाणे सांगितलं ह्या मलमपट्ट्यांकडे दुर्लक्ष करून त्याच्या मूळ कारणाकडे की शेतकऱ्याचं ही अशी परिस्थिती का झाली याचा शोध घ्यावा लागेल आणि ते शोध घेऊन ते कारण संपवावं लागेल. ते कारण संपल्यानंतर तो शेतकरी खऱ्या अर्थानं सुखी आणि समृद्धी होऊ शकतो. कारण बघा, शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याचा संकोच हे त्याचं मूलभूत आजार आहे आणि त्या आजाराची ही अनेक लक्षणं आहेत. मग शेतकऱ्याचा हा अडचणीत आहे, शेतकरी त्याला अडचणीतून बाहेर काढलं पाहिजे, याच्या बाबतीमध्ये सर्व राजकीय पक्ष, शेतकरी संघटना यांचं सर्वांचं एकमत झालेलं आहे. मग त्यासाठी करायचं काय, तर त्यासाठी या प्रस्थापित प्रश्नाची काही प्रस्थापित उत्तर आहेत. म्हणजे काही लोकांना असं वाटतं की कर्जमाफी केली पाहिजे. मग आपण आता एक एक उदाहरण हे तपासून पाहू की समजा कर्जमाफी केली, हे सगळ्यात याचा अर्थ असा की कर्जमाफी केली, पूर्णपणे केली, संपूर्ण शेतकऱ्याची सरसकट केली, तरीही कोणी असं सांगू शकतं का की 4 वर्षांनी पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होणार नाही. 4 वर्षानंतर, 5 वर्षानंतर किंवा त्याच्याही लवकर शेतकरी पुन्हा जसाचा तसा कर्जबाजारी होतो. याचा अर्थ असा की कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केल्याने, एकदा आणि वारंवार केल्याने त्याचे प्रश्न संपूर्ण सुटत नाहीत. आमचा कर्जमाफीला विरोधही नाही, कर्जमाफीला विरोध करण्याचा काही उद्देश नाही, परंतु कर्जमाफीने आमचे प्रश्न सुटत नाहीत हे एवढं सांगायचं आहे. दुसरं असतं हमीभाव. आता हमीभाव देतो, हमीभाव फक्त हा 24 पिकांचा जाहीर होतो, त्यातली 6 पिकं फक्त सरकार खरेदी करतं आणि हमीभावाचा कापूस त्याच्या आज एवढे वाखे चालू आहेत की त्याच्यावर बोलायचं झालं तर वेगळं सत्र घ्यावं लागेल. कारण हमीभावाचा चना घरी पडून आहे, हमीभावाची तूर पडून आहे. हमीभाव आहे, पण हमीभावानं जर विकत घेणारी व्यवस्था नसेल तर हमीभाव हा डमीभाव ठरतो आणि म्हणून हमीभावाने सुद्धा आमचे प्रश्न सुटत नाहीत. दुसरं असतं, काही लोकांना वाटतं की सिंचन, तंत्रज्ञान, बियाणं, खतं, कीटकनाशकं ही सगळे जर शेतकऱ्याला दिली, शेतीमाल उद्योग प्रक्रिया केंद्र उभे केले, बाजार व्यवस्था उभी केली तर शेतकऱ्याचं भलं होईल. मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल तर हे एक चित्र बघा. हे न्यूजपेपरचं कात्रण आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की एक कांद्याचा ढीग लागलेला आहे आणि त्या कांद्याच्या ढिगाच्या बाजूला 3 शेतकरी मरून पडले आहेत आणि त्याच्या बाजूला काही लोक, प्रशासकीय लोक उभं राहून ते गोष्ट बघत आहेत. ही बघा, ही तिची 3 शेतकरी मरून पडलेत, त्याच्या बाजूला कांद्याचा ढीग आहे. ही लोक का मेलीत? म्हणजे कांदे तयार झाले नाहीत, शेतात पिकले नाहीत म्हणून मेलेत का? समजा आपण त्याला तंत्रज्ञान दिलं, बियाणं दिलं, खतं, कीटकनाशकं, 20 दिवसा वीज पुरवठा सगळं तुम्ही मागता त्याप्रमाणे दिलं तर काय होईल? हा कांद्याचा जो ढीग आहे हा आहे त्याच्यापेक्षा डबल होईल, आहे त्याच्यापेक्षा 3 पट होईल. परंतु तो फक्त कांद्याचा ढीग वाढला म्हणून त्याच्या बाजूला मरून पडणारी माणसं थांबवता येतील का, हा माझा प्रश्न आहे.
ती माणसं यासाठी मेले नाहीत की त्याला पिकलं नाही, त्याला पिकलं नाही असं नाही, त्याला पिकलं आहे, परंतु त्या पिकलेल्या मालाला भाव मिळाला नाही म्हणून ती माणसं मरून पडलेत. म्हणून हेही त्याच्या प्रश्नाचं मुख्य म्हणजे असून उत्तर नाही. मग हे सगळं काय काय होतं, त्याच्या शेतमालाचं शोषण कसं होतं, शेतकऱ्याचं शोषण कसं होतं, हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी एक छोटं उदाहरण आहे, ते आहे अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत. समजा उदाहरणार्थ कापूस आहे, कापसाची गाठ तयार होते, गाठाचा धागा, धाग्याचा कापड आणि कापडाचं शर्ट तयार होतं. म्हणजे कापूस हा शेतकरी विकतो, त्याच्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया होते आणि प्रक्रिया होता होता त्याचं शर्ट तयार होतं आणि शर्ट आपण मार्केटमधून विकत घेतो. ह्या प्रत्येक घडीमध्ये प्रत्येक कडीमध्ये याचं अतिरिक्त मूल्य वाढत जातं. म्हणजे कापूस जर आज आपला 50 रुपये किलो असला तर शर्ट होईपर्यंत तो 10,000 रुपये किलो होऊन जातो. आणि म्हणून कापसाची धागा तयार करणारा, गाठ तयार करणारा, कापड तयार करणारा, शर्ट तयार करणारा पैकी कोणीही आत्महत्या करत नाही. आत्महत्या कोण करतो तर कापूस उत्पादन करणारा शेतकरी. हे का होतं? हे यासाठी होतं कारण त्याच्यामध्ये असणारं मूल्य हे शेतकऱ्याला मिळत नाही, तर ह्या ज्या मधातल्या कड्या होतात यांच्याकडे भरमसाठ मूल्य तयार होतं, त्याचं भांडवल जनरेट होतं आणि म्हणून शेतकरी हा कायमस्वरूपी कर्जबाजारी होतो. मग याच्यामध्ये असलेलं हे जे अतिरिक्त मूल्य आहे हे कारखानदारीकडे वळवणं हा योगायोगाचा भाग नाही. याचं हे अतिरिक्त मूल्य कसं आणि कोणी पळवलं याचं उत्तर भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या उद्देशिकेमध्ये आहे. त्या नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते व्ही.टी. कृष्णमाचारी. त्यांचं जसं तसं वाक्य मी तुला वाचून सांगतो. ते म्हणतात, कारखानदारीचा वेगाने विकास करायचा असेल तर शेतीमध्ये तयार झालेलं वरकड कंसात सरप्लस उत्पादन हे कारखानदारीकडे वळवलं पाहिजे. म्हणजे शेतीमध्ये तयार होणारं हे वरकड सरप्लस उत्पादन कारखानदारीकडे वळवलं पाहिजे. हा या देशाच्या धोरणाचा भाग होता. हे खरं आहे की कदाचित ही धोरणं आखत असताना त्यावेळेस त्यांचा उद्देश चांगला असेलही, परंतु आज त्याचा परिणाम मात्र नेमका उलटा झालेला आहे. आणि म्हणून ह्या संपूर्ण धोरणाचा पुन्हा एकदा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आली. कारण कारखानदारीचा भरभराट व्हावा, कामगारांना, या देशातल्या सर्व कामगारांना, मजुरांना अन्नधान्य स्वस्त किमतीत मिळावं आणि कारखानदारीचा भरभराट व्हावा, हा या लोककल्याणकारी संकल्पनेचा मूळ गाभा होता. म्हणून शेतमालाचे भाव पाडण्याचं धोरण कायमस्वरूपी या कल्याणकारी राज्यव्यवस्थेचं राहिलं आहे. तरीही काही शेतकरी पुत्रांना वाटतं की शेती पुरते. काही लोकांना अजूनही असं वाटतं. जर हे असं वाटत असेल तर मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही तुमच्या जाणिवेच्या कक्षा रुंद करा. एक विचार करा की तुमच्या संपर्कामध्ये जेवढे शेतकरी आहेत, शेतकरी म्हणजे ज्याची आपण व्याख्या केली त्याप्रमाणे, असा एक शेतकरी तुम्हाला दिसतो का की त्या शेतकऱ्याकडे फॉर्च्युनर, इनोवा, ऑडी किंवा मर्सिडीजसारखी गाडी आहे? अख्ख्या विदर्भामध्ये असा एकही शेतकरी मला दिसत नाही. असं हे खरं आहे की काही उद्योगपती, राजकारणी, कारखानदार, सिनियर इंडस्ट्री लोक, त्यांच्याकडे पैसा जास्त झाला म्हणजे ते स्विस बँकेत नेऊन ठेवतात. असा अपवादाला एक तरी शेतकरी आहे का की त्याने आपल्याकडे पैसे जास्त झाले म्हणून स्विस बँकेत नेऊन ठेवले? असा एक तरी शेतकरी तुम्हाला दिसतो का की त्याने नागपूरमध्ये जाऊन धरमपेठसारख्या एरियामध्ये फ्लॅट घेतला, पुण्यातल्या कोरेगाव पार्क किंवा मुंबईतलं गोरेगाव अशा भागामध्ये एखाद्याने फ्लॅट घेतला? असा एकही शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला अपवादाला सुद्धा सापडत नाही. हे असं का होतं? हे असं यासाठी होतं कारण त्याचं वरकड मूल्य शेतीमधलं हे पळवल्या गेलेलं आहे आणि म्हणून अपवादाला असा आपल्याला एकही शेतकरी सापडत नाही. नियोजनबद्ध पद्धतीनं शेतकरी हा गुलाम केलेला गेला आहे. पहिल्या घटनादुरुस्तीनं आर्टिकल 31B येणं, त्यानं शेड्यूल 9ला न्यायालयात संरक्षण मिळणं आणि सगळेचे सगळे कायदे ह्या शेड्यूल 9मध्ये जाणं हा योगायोगाचा भाग नक्कीच नाही, एवढं आम्हाला कळतं. आणि म्हणून व्यापक जनहित आणि लोककल्याणकारी राज्य ह्या शब्दाच्या मुखवट्याखाली राजसत्तेनं ज्या हाताखाली ज्या सुधारणा केल्या त्यानं शेतीची वसाहत झाली आणि शेतकरी हा गुलाम केला गेला. आणि म्हणून कोणताही कायदा हा माणसाचं जगणं सोपं करण्यासाठी असतो. ज्या घटकासाठी तुम्ही कायदा करत असाल त्याच्याशी निदान चर्चा करणं, त्याच्याशी संमती घेणं हे आवश्यक असतं, परंतु शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये असं होताना दिसत नाही. म्हणजे कोणताही कायदा करायचा आणि तो शेतकऱ्यावर थोपून द्यायचा असं वारंवार होताना दिसतंय.
कारण तुम्ही बघा, जे 3 कायदे किसान पुत्र आंदोलन सांगतं, आवश्यक वस्तूचा कायदा, भूमी अधिग्रहण कायदा आणि सिलिंग कायदा, ह्या तिन्ही कायद्याचे आज परिणाम काय झाले आहेत? आवश्यक वस्तूच्या कायद्याने सगळा बाजार तुम्ही ताब्यात घेतला. भूमी अधिग्रहणाच्या नावाखाली कोणतीही जमीन कधीही ताब्यात घेण्याची तरतूद तुमच्याकडे आली. त्या जमिनीचं पुढे काय होतं त्याचं ऑडिट नाही. म्हणजे ज्या प्रकल्पासाठी जमीन घेतली तो प्रकल्प तिथे उभा राहिला किंवा नाही याचं कोणतंही सोशल ऑडिट होत नाही. सिलिंगच्या कायद्यामुळे मर्यादा आखली गेली. सिलिंगच्या कायद्याचं हे तर म्हणजे मेलेलं मढच आहे. जर आजही आपण जमीन घ्यायला गेलो तर तुम्हाला काही विकत घेताना हे विचारत नाही की तुमच्याकडे किती जमीन झाली, सिलिंगपेक्षा जास्त झाली का. ज्या दिवशी ह्या सिलिंगच्या कायद्याची पुन्हा अंमलबजावणी होईल तेव्हा कितीतरी लोकांच्या पुन्हा जमिनी जातील. कारण सिलिंग हे कुटुंबावर असतं, व्यक्तीवर नाही. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सिलिंग आहे म्हणून उद्योगपती जमिनी घेऊ शकत नाही हे पण तद्दान खोटं आहे. सिलिंग आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर जनावरांवर कोणतंही सिलिंग नाही. म्हणजे गाय, बैल, बकरी ह्या किती गोड्या हे जमा करायचं याच्यावर सिलिंग नाही. असं आहे म्हणून सगळे गाय बैल अदानी अंबानीने विकत घेतले असं होत नाही. अदानीनी ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन कोळशाच्या खाणी विकत घेतल्या का? कारण कोळशाचा व्यवहार हा फायद्याचा आहे. शेती ज्या दिवशी फायद्याची होईल त्यावेळेस हे उद्योगपती शेती करतील, तोपर्यंत हे शेती करणार नाही. याशिवाय म्हणजे हे 3 कायदे तर आहेतच, परंतु शेतकऱ्याच्या जीवावर अजूनही कायदे उठलेत. त्यातला एक कायदा आहे गोवंश हत्याबंदीचा कायदा. आम्ही गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांच्या भूमीतली माणसं आहोत. आम्ही कोणत्याही प्राण्याच्या हत्येचं समर्थन करत नाही. म्हणजे गाय बैल तर सोडाच, कोंबडी बकरंसुद्धा मारू नका असं आमचं म्हणणं असतं. परंतु या सर्व कायद्यांमुळे गोवंश हत्याबंदीचा कायदा केला आणि शेतकऱ्यावर लागला. त्याचे शेतकऱ्यावर काय परिणाम झाले त्याचा विचार करणार आहात की नाही? आधी शेतकरी काय करत होता? त्याचे जेव्हा बैल निकामी होत होते तेव्हा तो विकत होता, त्याच्यामध्ये जवळचे पैसे टाकत होता आणि नवीन बैल विकत घेत होता आणि त्याचं काम चालू राहत होतं. आज त्याला ते विकण्याची सोय नाही. म्हणजे ते बैल त्याला पोसावे लागतात, नवीन बैल विकत घ्यावे लागतात. हा कायदा जर देशाने केला असेल तर देशातल्या प्रत्येक नागरिकाचं ते भाकड झालेले गाय बैल सांभाळणं हे कर्तव्य आहे. त्याचा अतिरिक्त भार शेतकऱ्यावर का, हा माझा प्रश्न आहे. जेव्हा त्या शेतकऱ्याचे बैल रिकामे होतात तेव्हा ते त्यांनी तहसील ऑफिसमध्ये जमा करायचे आणि त्याचं मूल्य तहसीलदारांनी त्या शेतकऱ्याला देऊन टाकायचं आणि मग ते गाय बैल सांभाळण्याची जबाबदारी ह्या देशाची आहे, ह्या देशातल्या संपूर्ण नागरिकांची आहे. शेतकऱ्यांच्या भरोशावर असे कायदे करू नका, कारण त्याला आता आपले मुलंसुद्धा पोसणं कठीण झालं आहे. अरे त्या शेतकऱ्याची मुलं पाससाठी, गणवेशासाठी आणि शाळेत ॲडमिशन घ्यायला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करायला लागलेत. आणि अशा शेतकऱ्याच्या भरोशावर आपण असा कायदा करून ते भाकड झालेले गाय बैल त्याच्या अंगावर का टाकता? जर ते गाय बैल सांभाळायचे असेल तर त्याला अनुदान द्या ना त्याला महिन्याला 10,000 रुपये, तो सांभाळेल. म्हणून कोणताही कायदा करत असताना त्याचे शेतकऱ्यावर झालेले परिणाम काय आहेत याचा विचार करणार आहात की नाही? दुसरा कायदा आहे वन्य प्राणी रक्षण कायदा. ह्या वन्य प्राण्यांचं रक्षण झालं पाहिजे याच्या बाबतीत दुमत नाही. पण या वन्य प्राण्यापासून शेतीचंही रक्षण करण्याची जबाबदारी तुमचीच आहे, सरकारची आहे, हे कधी मान्य करणार आहात की नाही? ज्यांची शेती ही जंगलाच्या साईडनं असते त्यांच्या शेतीमध्ये रानडुक्कर आहेत, रोही आहेत, हे येतात, धुडगूस घालतात, त्या शेतीची नासधूस करतात आणि त्याला कोणीही वाली राहत नाही. मग जर त्या शेतकऱ्याने या प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी जर शेतीच्या बाजूला जर त्याने करंट लावला तर पुन्हा हा शेतकरी आरोपी ठरतो. 2 वर्षापूर्वी आमच्या भागामध्ये चंद्रपूरच्या जंगलातून एक वाघीण आली. तिने 13 शेतकरी आणि शेतमजूर मारले, परंतु कोणतीही बातमी झाली नाही, त्याची कोणीही दखल घेतली नाही. आणि मग त्या वाघीणला जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांनीच मारलं तेव्हा त्याची दिल्लीवरून मोठी बातमी झाली की ही वाघीण का मेली, कशी मेली. म्हणजे माणसं मेली तर चालतात, शेतकरी शेतमजूर मेले तर चालतात, त्याची कोणीही दखल घेणार नाही. परंतु ह्या वन्य प्राणी रक्षणाच्या नावाखाली ह्या ज्या अन्यायकारक तरतुदी आहेत, आमचं म्हणणं असं आहे की त्या वन्य प्राण्याचं रक्षण तर करा, पण निदान त्या प्राण्यापासून शेतकऱ्याचं आणि शेतीचंही रक्षण करा. या कायद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो जीवघेणा कायदा असेल तो आहे आवश्यक वस्तूचा कायदा. म्हणजे हे जर कोरोनाचं लॉकडाऊन नसतं तर कदाचित याच्या विरोधातली याचिका नागपूर हायकोर्टामध्ये उभी राहिली असती. निर्मला सीतारामन यांनी एक घोषणा केली की आवश्यक वस्तूच्या कायद्यामधून आम्ही शेतीमाल वगळत आहोत. ही घोषणा आहे. याची अंमलबजावणी कधी होते, कशी होते, हे पुढच्या काळामध्ये पाहणं फार महत्त्वाचं आहे. कारण यांच्या अशा अनेक घोषणा हवेमध्ये कधीच विरून गेल्या आहेत.
ह्या आवश्यक वस्तूच्या कायद्यामधून शेतमाल वगळत असताना त्यांनी केलेली एक महत्त्वाची टिप्पणी आहे. ते असे म्हणतात की शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून आम्ही या कायद्यामधून शेतमाल काढत आहोत. हे तुम्ही म्हणता त्याच वेळी आपण हे मान्य करत असता की आवश्यक वस्तूच्या कायद्यामुळे शेतकऱ्याला शेतमालाचा भाव मिळत नाही, हे आपण अप्रत्यक्षरित्या मान्य केलं आहे. आणि किसान पुत्र आंदोलन वारंवार सुरुवातीपासून हेच सांगते की ह्या आवश्यक वस्तूच्या कायद्यामुळे तुमचा हस्तक्षेप वाढला आणि त्यामुळे शेतकऱ्याला शेतमालाचा भाव मिळत नाही, हे सुरुवातीपासूनचं आमचं म्हणणं आहे. काय झालं याच्यामुळे असं झालं की तुम्ही अख्खा बाजार ताब्यात घेतला. हा बाजार जो आहे हा मागणी पुरवठा तत्त्वावर चालतो. ज्या गोष्टीची मागणी वाढते त्याचे भाव वाढतात आणि मग कालांतराने त्याचे भाव वाढले म्हणून पुरवठाही वाढतो. आज आपण मास्क म्हणा, सॅनिटायझर म्हणा किंवा ग्लोव्ज म्हणा, ह्या आहे त्याच्या तिप्पट किमतीने आपण सर्वांनी खरेदी केल्या. हे असं का झालं? हे यासाठी झालं कारण याची एकदम मागणी वाढली होती म्हणून असं झालं. बरं, ही मागणी वाढली तर मग काय कायमस्वरूपी याच्या किमती अशा राहत नाहीत. याचं प्रोडक्शन वाढतं आणि प्रोडक्शन वाढल्यावर त्याच्या किमती कमी होतात. परंतु शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये, शेतीच्या बाबतीमध्ये असं होतं की तूर महाग झाली, तूर डाळ महाग झाली की हे तूर डाळ आयात करतात, तुरीचे भाव पाडतात. कांदा महाग झाला की कांदा आयात करतात, कांद्याचे भाव पाडतात. तूर आयात करून, कांदा आयात करून तुम्ही हे याच्या भाव पाडतात आणि मग याचे भाव एखाद्या वेळेस पडले आणि मग ते मातीमोल झाले की मग निदान त्याला हमी भावाने विकत घेत नाही. म्हणजे शेतमालाचे भाव कधी वाढूच नये ही जी तुमची धोरणं आहेत ही अन्यायकारक आहेत आणि हे शेतीवर उडलेले आहेत. कारण त्याच्या मागणी आणि पुरवठा तत्वामध्ये जर याचा समतोल राखला गेला तर प्रत्येक गोष्टीला एक नैसर्गिक किंमत प्राप्त होते. म्हणजे तुरीचे भाव 2 वर्षापूर्वी 8,000 9,000वर गेले. त्याच्या पुढच्या वर्षीमध्ये तुरीचा पेरा वाढला, तुरीचं उत्पादन वाढलं. एकीकडे तुरीचं उत्पादनही वाढलं आणि दुसरीकडे या सरकारने तूरही आयात केली. मग काय झालं? याचा परिणाम असा झाला की तूर 3 आणि 3,000वर येऊन पोहोचली. म्हणजे तुरीचे भाव एवढे गडगडले की मग त्याचा उत्पादन खर्चसुद्धा निघाला नाही. हा अशा प्रकारचा हस्तक्षेप हा विकृती तयार करतो. तुम्ही कांदा आयात करता, कांद्याचे भाव पाडता, मग ते कांदा शेतकरी अशा पद्धतीने मरतात. तूर आयात करता, तुरीचे भाव पाडता, मग तूर उत्पादक अशा पद्धतीने मरतात. बरं, हा हस्तक्षेप आपण एका वेळेस मान्यही केला असता की ठीक आहे, अशा पद्धतीनं तुरीचे भाव पडले, कांद्याचे भाव पडले, मग जेव्हा या कांदा रुपया किलो आणि 50 पैसे किलो होतो तेव्हा निदान तुम्ही त्याला हमीभावाने विकत घेऊन शेतकऱ्याला संरक्षण देणं महत्त्वाचं असतं. पण हे तुम्ही करत नाही कारण तुमचा हस्तक्षेप हा फक्त एका बाजूने असतो आणि तो शेतकऱ्याला मारक असतो. कारण तुम्ही जेव्हा असं म्हणता की आम्ही अन्नधान्याच्या किमती वाढू देणार नाही, आम्ही जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढू देणार नाही, मग तुम्ही असं का करत नाही की आम्ही बी बियाण्यांच्या, खताच्या आणि कीटकनाशकांच्याही किमती वाढू देणार नाही, त्याही आम्ही तुम्हाला योग्य भावात देऊ? असं कधीच होत नाही. म्हणजे खतं, कीटकनाशकं, बी बियाणे ह्या सगळ्या गोष्टी वाढतील आणि अन्नधान्याची किमती कधीच वाढू देणार नाही. असे जर धोरणं असतील तर तो शेतकरी मरणार नाही तर काय करेल? देशाला 3 अपत्य आहेत. म्हणजे एक आहे उद्योग, दुसरा आहे सेवा आणि तिसरा आहे शेती. परंतु कृषी क्षेत्राला जोपर्यंत तुमचं धोरणं असे मागास ठेवायचे असतील आणि त्याच पद्धतीने तुम्हाला वाटत असेल की असं करून देश महासत्ता होईल आणि आत्मनिर्भर होईल, तर हे असं कदापि होणं नाही. त्याच्या आधी आपल्याला शेतकऱ्याला स्वतंत्र करावं लागेल, तो समृद्ध होईल आणि मग देश समृद्ध होईल, हे यामागचं सूत्र आहे. आणि मग वरतून शेतकऱ्याला सांगतात तंत्रज्ञानानं शेती करता. कोणी सांगतं शेतकऱ्याला तू 0 बजेटनं शेती कर, कोणी नैसर्गिक शेती कर, कोणी म्हणतं तंत्रज्ञानानं शेती कर. जेव्हापासून माकडाचा मानव झाला आणि त्याने शेती करायला घेतली असेल त्यापासून पिढ्या ह्या शेतकऱ्यांच्या पिढ्या शेतीच करत आहेत. त्यांना निदान एवढं तर कळतं आपल्या भागामध्ये कोणती शेती केली पाहिजे. अरे, तंत्रज्ञानानं शेती केली पाहिजे हे काय शेतकऱ्याला कळत नाही का? परंतु या शेतीमध्ये लागणारा तंत्रज्ञानाचा खर्च कोण उचलेल? तो शेतकरी तंत्रज्ञान त्या शेतीमध्ये टाकू शकतो का? एक ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर 50 एकर जमीन पाहिजे आणि एक हार्वेस्टिंग मशीन जर घ्यायची असेल तर निदान 100 एकर जमीन पाहिजे, हे याच्या मागचं सूत्र आहे. आणि शेतीचे एवढे तुकडे छोटे झाले असताना या तंत्रज्ञानानं शेतकरी करणार कसा? शेतकरी करू शकत नाही. राज्यसत्ता त्याला याच्यामध्ये कोणतंही भांडवल देत नाही आणि खाजगी गुंतवणूक होत नाही. हे असं तिन्ही पद्धतीनं असेल तर ती शेती तंत्रज्ञानानं होईल कशी? ज्या देशामध्ये फक्त 2% शेतमालावर प्रक्रिया होते, 30% फळे भाजीपाला साठवणुकीची साधनं नाहीत म्हणून फेकून द्यावे लागतात, कांदा, टमाटर, मिरची ही रस्त्यावर फेकून द्यावे लागतात, हे असं सगळं असताना तुम्ही कोणत्या तंत्रज्ञानाच्या गप्पा मारत असतात? हे खरं आहे की तंत्रज्ञानानं आपण
अनेक पृथ्वीभोवती सॅटेलाईट जाळं उभं केलं आहे, परंतु त्याच सॅटेलाईटकडे तोंड करून जेव्हा तो शेतकरी बाबुळेच्या ज्या धाराला फास घेतो ना, तेव्हा त्याचं तोंड आकाशाकडे असतं. हे कोणत्या तंत्रज्ञानाची आपण गोष्टी करत आहोत? हे शेती सुलभ तंत्रज्ञानाचा आपण खरंच विकास केला का? आणि मग पुन्हा पुन्हा त्याला सांगितलं जातं की बघ, आम्ही तुला कर्जमाफीची मलमपट्टी दिली. ह्या देशामध्ये मागच्या 4 वर्षामध्ये 10 बँकांनी मिळून 3,16,000 कोटी रुपयाचं कर्ज उद्योगपतींचं माफ केलंय. हे कागदपत्र आहेत, माहितीच्या अधिकारात माहिती मिळाली आहे. हे कोण आहेत? 3,16,000 कोटी रुपये माफ झालेले उद्योगपती कोण? यातल्या किती उद्योगपतीने आत्महत्या केली? याच्यापैकी किती उद्योगपतींचं दिवाळखोरं निघालंय? बरं, अशा पद्धतीची कर्जमाफी व्हावी म्हणून कुठे आंदोलन झालेत? कोणाच्या बघण्यात आलेत? आणि ही मागणी तरी कोणाची होती? हे उद्योगपती कोण? याचं उत्तर आपण शोधायचं नाही का? आज कोणताही राजकीय पक्ष माहितीच्या अधिकारात यायला तयार नाही. म्हणजे हे सत्ताधारी की विरोधक हा मुद्दा नाही. कोणताही राजकीय पक्ष माहितीच्या अधिकारात यायला तयार नाही. याचं कारण असं आहे की ज्या ज्या उद्योगपतींचे कर्जमाफी होतात त्यांनी या राजकीय पक्षांना किती देणग्या दिलेल्या असतात, ही जर माहिती काढली ना तर याचा मधला सरळ संबंध आपल्याला दिसून पडतो. हे किती पैसे आहेत? हे एवढे पैसे आहेत की ज्याने महाराष्ट्रामध्ये 7 वेळा सरसकट कर्जमाफी होऊ शकते, एवढे हे पैसे आहेत. हे पैसे कोणाचे आहेत? हे पैसे या देशातल्या शेतकऱ्यांचे आहेत. आणि वरून काय सांगायचं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेती हा उद्योग आहे. शेती जर हा उद्योग असेल तर शेतीला वीज कधी? वीज रात्री. बरं, वीज नाही म्हणून वीज मिळत नाही असंही नाही. म्हणजे जेव्हा वीज नव्हती, विजेची कमतरता होती, त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्याला रात्री वीज देत होते, हे एकदा समजता येईल. परंतु आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा संपूर्ण MIDC बंद आहे, सगळी दुकानं बंद आहेत, विजेची मागणी कमी झाली आहे, मागणी कमी झाली म्हणून अनेक ठिकाणी त्याचं उत्पादनही कमी केलं आहे, अशाही काळामध्ये शेतकऱ्याला दिवसा वीज दिली नाही, अजूनही त्याचं 2 दिवस रात्री तेच शेड्यूल चालू आहे. ही कोणती धोरणं आहेत? वीज असून सुद्धा तुम्ही शेतकऱ्याला दिवसा वीज देत नाही, याला काय म्हणावं? आणि असं जर असेल तर मग शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करेल? 1995 पासून आजपर्यंत या देशामध्ये 4 लाख जवळपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातले 80,000 शेतकरी हे महाराष्ट्रातले आहेत. आणि 2014 नंतर तर आम्ही चांगला उपाय शोधला की या शेतकरी आत्महत्येची आकडेवारी ठेवणं आणि नोंदणी करून बाकीच्यांना दाखवणंच बंद केलं आहे. म्हणजे हे का होतं? हे यासाठी होतं की कारण शेतकऱ्यांच्या बाजूनं यांना जाब विचारणारं कोणी नाही. म्हणजे अशा पद्धतीचे धोरणं असतात, मग शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करेल? आणि तसं पाहिलं तर शेतकरी आत्महत्या आहे ना, हा शब्दही चुकीचा आहे. ती आत्महत्या नाहीच आहे, ती अप्रत्यक्ष हत्या आहे आणि ती हे राजसत्तेनं घडवून आणली आहे. हे कसं? तुम्ही एकदा विचार करा. असं होऊ नये, पण समजा एखादा मुलगा आहे, तो शिकायला गेला मेडिकल कॉलेजमध्ये किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, पहिल्या वर्षाला होता, त्यानं सुंदर जगण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि असं असताना त्याच्या काही विद्यार्थ्यांनी, सिनियर विद्यार्थ्यांनी त्याची रॅगिंग केली आणि रॅगिंग करताना 1 वेळा 2 वेळा त्याने तो त्रास सहन केला. परंतु जेव्हा हे सगळं असह्य झालं तेव्हा त्याने हात जोडले. तो म्हटला, बाबा रे, मला माफ करा, माझी रॅगिंग करू नका. परंतु त्या विद्यार्थ्यांनी ऐकलं नाही. त्याची रोज त्याच पद्धतीनं रॅगिंग होत राहिली. असं करता करता एक दिवस त्याने स्वतःचं जीवन संपवलं. ही आत्महत्या जरी वाटत असली तरी त्याच्या मरणाला तो स्वतः कारणीभूत नाही. त्याला जगायचं होतं, त्याने सुंदर जगण्याचं स्वप्न पाहिलं होतं, परंतु त्याचं जगणं एवढं असह्य करून टाकलं की शेवटी त्याने आपलं जीवन संपवलं. ही आत्महत्या जरी वाटत असली तरी ती अप्रत्यक्ष हत्या आहे. असं कुणाशीही होऊ नये. परंतु समजा एखादी नवविवाहिता असेल, नुकतंच लग्न झालं आहे, तिच्या वडिलांनी हुंडा देईल असं सांगितलं होतं, परंतु तो देऊ शकला नाही म्हणून त्या नवविवाहितेचा हुंड्यासाठी छळ होत असेल. एकदा झाला, दोनदा झाला, ती मुलगी माहेरी आली, पुन्हा सासरी परत पाठवलं, समजून सांगितलं, परंतु समजायला तयार नाही. त्या मुलीचा तसाच छळ सुरू आहे. एक दिवस ती मुलगी ह्या सगळ्या छळाला कंटाळून स्वतःचं आयुष्य संपवून घेते. याला तुम्ही आत्महत्या म्हणणार का? ही आत्महत्या नाही मित्रांनो, ही अप्रत्यक्ष हत्या आहे. तिला जगायचं होतं, परंतु तिचं जगणं एवढं असह्य करून टाकलं की शेवटी तिने आपलं जगणं संपवलं. ही आत्महत्या नाही आहे, ही अप्रत्यक्ष हत्या आहे. आणि ही अप्रत्यक्ष हत्या जर असेल, कारण याच्यामध्ये होणारे वार हे माणसाच्या शरीरावर होत नाहीत, तर त्याच्या जगण्याच्या इच्छाशक्तीवर होतात, त्याच्या मूलभूत अधिकारावर होतात. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच होतं. त्या कर्जाच्या जोखडाखाली तो असा काही दबला पिसला जातो की त्यातून त्याला बाहेर येण्याचा मार्गच दिसत नाही. आणि
मृत्यूचा निर्णय घेतलेला शेतकरी हा मेलेलाच असतो. फक्त तो काय करतो तर त्याचं चालू असलेलं हृदय आहे ना, एक ग्लास औषध घेऊन ते हृदय बंद करतो किंवा कधी कधी गळ्यामध्ये फास टाकून तो त्याचं चालू असलेलं हृदय तेवढं फक्त बंद करतो. आणि याला तुम्ही आत्महत्या म्हणणार का? ही आत्महत्या नाही, तर ह्या अप्रत्यक्ष केलेल्या हत्या आहेत. शेतकऱ्याला माहीत असतं की मरणाने त्याचे प्रश्न सुटणार नाहीत. ह्या त्याच्या जडत्या सरणावरच तिथून राजकारण सुरू होतं. बाप नसलेल्या मुलांचं आणि मुलींचं काय होतं, त्याची कशी परवड होते, हे सगळं त्याला माहिती असतं. परंतु त्याचं जगणं एवढं कठीण केलेलं असतं की शेवटी तो आपलं जीवन संपवण्याचा मार्ग निवडतो. एक कविता आहे, त्यात अशा ओळी आहेत की इतकेच मला सरणावर जाताना कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. परंतु शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये ह्या ओळीसुद्धा खऱ्या नाहीत. त्याची मरणानं कोणतीही सुटका होत नाही, तर त्याच्या उरलेल्या कुटुंबाची त्याहीपेक्षा जास्त परवड होते. हे त्याला माहिती असतं, तरीही तो असा निर्णय घेतो, कारण त्याचं जगणं एवढं कठीण ह्या सगळ्या कायद्यामुळे होत असतं. आणि तरीही त्याचं मरणं खरं असतं, खोटं असतं, पात्र असतं, अपात्र असतं. तरी त्याचं मरणं खरं आणि खोटं, पात्र आणि अपात्र होतं. त्याची दखल बेदखल होतं. आणि काही तर एवढं असंवेदनशील याच्या बाबतीमध्ये होतात. शेतकरी का मरतात तर शेतकरी आळशी आहे, शेतकरी व्यसनी आहे. का मरतो तर फॅशन म्हणून, का मरतो तर प्रेम प्रकरणातून, मुलीचं लग्न करतो म्हणून आणि बापाची तेरवी करतो म्हणून. अरे एक काळ असा होता की आपल्याला आयात करून अन्नधान्य खावं लागत होतं 25-30 वर्षापूर्वी. आज आपल्या देशामध्ये एवढं अन्नधान्य निर्माण केलं आहे. ते कोणी निर्माण केलं? ते या शेतकऱ्यांनी निर्माण केलं, हरित क्रांतीने निर्माण केलं. हे निर्माण करणारा शेतकरी आळशी कसा असेल हा प्रश्न कधीतरी स्वतःशी विचारला की नाही? मुलीचं लग्न केलं म्हणून आणि बापाची तेरवी केली म्हणून जर शेतकरी आत्महत्या करत असतील तर तुमची काय अपेक्षा आहे की त्याची मुलगी जेव्हा मोठी होते, लग्नाच्या वयाची होते, म्हणजे त्याने त्या मुलीला घ्यावं आणि कोणाच्या तरी घरी नेऊन द्यावं, त्याने लग्न लावू नये. त्याचा बाप जर मरत असेल तर त्याने काय करावं? तर त्याने त्या बापाला बंडीत टाकावं, जाळून किंवा पुरून यावं. अशी तुमची अपेक्षा आहे का? निदान त्याचं माणूस असणं तरी आपण मान्य करतोय की नाही, ह्याचा गांभीर्यानं विचार आपल्याला करावा लागेल. कारण शेतकऱ्याचा प्रश्न हा फक्त शेतकऱ्यावर थांबणार नाही. 19 मार्च 1986ला यवतमाळमध्ये साहेबराव करपे यांनी पहिली दखल घेतलेली आत्महत्या होती. आणि धर्मा पाटील आणि मंत्रालयात जाऊन आत्महत्या केली. ह्या 2 आत्महत्यामध्ये एक सूत्र आहे आणि ते सूत्र यवतमाळ ते मुंबई असं आहे. शहरं आणि इंडिया, भारतात होणाऱ्या आत्महत्यापासून खूप दिवस तुम्ही वाचू शकणार नाही, त्यातून अलिप्त राहू शकणार नाही. याची गांभीर्यानं तुम्हाला समज घेण्याची गरज आहे. कारण सगळ्या संपत्तीचा संचय झाला शहरामध्ये, उद्योगधंदे उभे राहिले शहरामध्ये. आणि हे असं झाल्यामुळे गावातले शेतकऱ्याचे पुरं हे शहरात जाऊन वसलीत आणि शहरामध्ये कृत्रिम फुगवटा झाला. तिथे झोपडपट्ट्या वाढल्या, झोपडपट्ट्याच्या अनुषंगानं गुन्हेगारी वाढली. आणि आता लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की जथ्थेचे जथ्थे शहरामधून बाहेर निघालेत आणि हे खेडेगावामध्ये गेलेत. हे असं का झालं? हे शेतीतून होणारं विस्थापन आहे. जर शेती परवडली असती तर ही लोक शहरात कधीच गेली नसती. त्यांनी गावातच राहून शेती चांगली केली असती, शेती आधारित उद्योग उभे केले असते. परंतु आपण कृत्रिम उद्योगीकरणाच्या मागं लागलो, नैसर्गिक औद्योगिकरण होऊ दिलं नाही. म्हणून मोठे मोठे उद्योगपती तयार झालेत आणि हे सगळे शेतकऱ्याचे पोरं, शेतकरी हे कामगार म्हणून, मजूर म्हणून त्या ठिकाणी विस्थापित झाले. आणि म्हणून जर शेतकऱ्याला समृद्ध करायचं असेल तर त्याला आधी स्वतंत्र केलं पाहिजे. आणि म्हणून लोकशाहीमध्ये जर न्याय मागून मिळत नसेल तर तो हिसकावून घ्यावा लागतो. परंतु हिसकावून घ्यायचा असेल तर त्यासाठी मार्ग हा संविधानिक असावा लागतो. संविधानिक मार्गाने येणारी ही लढाई आहे आणि याच पद्धतीनं याला पुढे न्यावं लागणार आहे. कारण काळासोबत मार्ग बदलले. आता कायदा सुव्यवस्थेला प्रश्न निर्माण करून आपली कोणतीही मागणी मान्य होऊ शकत नाही. शेतकरी खचलेला आहे. आता शेतकऱ्याचे मोठे मोठे आंदोलनं होणं या काळामध्ये शक्य नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ही किसान पुत्रांची जबाबदारी आहे. किसान पुत्राची जबाबदारी का आहे हे सांगत असताना विदर्भाचे पुत्र डॉक्टर पंजाबराव देशमुख असं म्हणतात, त्यांचं शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये खूप मोठं काम आहे. पंजाबराव देशमुख या ठिकाणी असं म्हणतात की शेतकऱ्याच्या उद्धारासाठी आता शेतकरी पुत्रांनीच एकत्र यायला पाहिजे. कारण सावकारी करणारा शेठजी, देवपूजा सांगणारा भटजी आणि साम्राज्यशाहीची गुलामगिरी करणारा लाटजी
हा शेतकऱ्यासाठी कधीच धावून येणार नाही. हे शेटजी बटजी लाटजी येणार नाही. शेतकऱ्याच्या पुरांनाच पुढं व्हावं लागेल, ही लढाई पुढे न्यावं लागेल. कारण शेतकऱ्याचा प्रश्न हा गरिबी नसून गुलामगिरी हा त्याचा प्रश्न आहे. ह्या कायद्याच्या बेड्या त्याचे माध्यम आहेत. हा गुलाम आहेत म्हणून गरीब आहे. गरिबी हे त्या गुलामगिरीचं अपत्य आहे. शेतकऱ्याचा खरा प्रश्न हा गुलामगिरी आहे. जर शेतकऱ्याचा प्रश्न गरिबी असता तर महात्मा फुलेंनी ग्रंथ लिहिला असता गरिबीगिरी, पण महात्मा फुलेंनी ग्रंथ लिहिला गुलामगिरी. जर शेतकऱ्याचा प्रश्न गरिबी असता तर बाबासाहेब आंबेडकर असे म्हटले असते, गरिबाला गरिबीची जाणीव करून द्या म्हणजे तो पेटून उठेल. त्यांनी म्हटलं, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो पेटून उठेल. अण्णाभाऊ साठे असं म्हणतात, गुलामगिरीच्या चिखलात ऋतून बसला काय रावत, अंग झाडूनी निघ बाहेरी घे बिन्नीवरती घाव. त्यांनी जो चिखल सांगितला तो गुलामगिरीचा चिखल आहे, तो गरिबीचा चिखल नाही. गरिबी हे त्या गुलामगिरीचं अपत्य आहे. शेतकऱ्याचा खरा संघर्ष हा व्यवस्थेशी आहे आणि तो व्यवस्था परिवर्तनाने सुटणार आहे. अनेक असे भ्रामक शेतकऱ्याच्या बाबतीमधले संघर्ष उभा करतात. संघर्ष म्हणजे शेतकरी विरुद्ध व्यापारी, शेतकरी विरुद्ध नोकरदार. शेतकऱ्यांचा संघर्ष व्यापाऱ्यांशी नाही, शेतकऱ्यांचा संघर्ष नोकरदारांशीही नाही. शेतकऱ्याचा खरा संघर्ष हा शोषण करणाऱ्या व्यवस्थेसोबत आहेत. आज हमीभावाच्या कापसाचे एवढे हाल आमच्या काळामध्ये इथे या भागामध्ये सुरू आहे की कापूस विकायचा तर विकायचा कसा, आणि हमीभावाचा चना घरामध्ये पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये एक काळ असा होता, इथून म्हणजे आम्ही वरुड मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर राहतो, इथून आम्ही आमचा कापूस मध्य प्रदेशमध्ये पांढुरण्यामध्ये जर जास्त भाव मिळत असेल तर आम्ही विकू शकत नव्हतो. का तर कारण राज्यबंदी. ह्या शेतकऱ्यावर राज्यबंदी, प्रांतबंदी, झोनबंदी, प्रक्रियाबंदी, एवढ्या सगळ्या बंदी आणि आताची असलेली न्यायबंदी, ह्या सगळ्या बंद्या शेतकऱ्यावरच का याचा विचार कधी करणार आहात की नाही? बंदी ही एक तर गुलामावर असते किंवा गुन्हेगारावर असते. गुलाम आणि गुन्हेगार सोडून तिसऱ्या कोणत्याही माणसावर बंदी असत नाही. शेती करतो म्हणजे गुन्हेगारी तर नक्कीच करत नाही, मग शेतकरी हा गुलामच असला पाहिजे आणि तो या कायद्याने गुलाम केला गेला आहे. हे साधं सूत्र आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि शेतकरी पुत्रांनो, जरी आज आपण कमी संख्येने असलो तरी अशा पद्धतीनं लढा झालेला आहे. याला जागतिक उदाहरण आहे. रशियामध्ये भुदास होते. हे भुदास म्हणजे शेतीवर असणारे गुलाम. या भुदासांची लढाई जेव्हा हे भुदास लढू शकले नाही तेव्हा रशियातली सरंजामदारांची शिकलेली मुलं यांनी यांची लढाई लढली आणि भुदासांना स्वतंत्र केलं. हे असं का झालं? कारण त्यांना माहीत होतं की या समाजातला एक मोठा बहुसंख्य समाज जर आपण अशा पद्धतीनं शोषित करत असू, त्याला दाबून ठेवत असू, तर समाजाचं स्वास्थ्य ठीक राहू शकत नाही. ह्या भावनेतून त्यांनी भुदासांना मुक्त केलं. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे संपूर्ण शेतकऱ्याच्या पुत्रांनी आता शेतकऱ्याला स्वतंत्र करण्याच्या मागं लागलं पाहिजे. कारण शेतकऱ्याचं मी आधीच तुम्हाला सांगितलं की प्रायोरिटी वेगवेगळी असू शकते, प्राथमिकता वेगवेगळी असू शकते. म्हणजे किसान पुत्र आंदोलनाची शेतकरी विरोधी कायदे हटवा ही पहिली मागणी आहे, तर एखाद्या संघटनेची ही दुसरी, चौथी किंवा 10वी असू शकते. परंतु शेतकरी विरोधी कायदे हटवा ही एखाद्या संघटनेची मागणीच नसेल तर त्यांच्यापासून दूर राहणं हे शेतकरी पुत्रांसाठी आवर्जून महत्त्वाचं आहे. कारण शेतकऱ्याची समस्या ही गुलामगिरी आहे. कायद्याच्या बेड्या ही त्याचं माध्यम आहे. आणि म्हणून संपूर्ण स्वातंत्र्य हेच त्याचं उत्तर आहे. शेतकरी जर या देशाचा नागरिक असेल तर त्याला नुसतंच जगण्याचा नाही तर त्याला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. त्याला त्याच्या क्षमता पूर्ण वापरण्याचा अधिकार आहे. त्याला त्याचं जीवन अधिक सुखकर करण्याचा अधिकार आहे. ह्या कायद्याच्या बेड्या संपल्या म्हणजे सगळं ऑल इज वेल होऊन जाईल असं नाही, परंतु त्याचं जगणं अधिक सुखकर असेल, आजच्यापेक्षा कमी वेदनादायी असेल हे निश्चित. त्याचा समृद्धीचा मार्ग हा स्वातंत्र्यातून जातो. तुम्ही त्याला स्वतंत्र करा, समृद्ध तो स्वतःच होईल. आज जरी संख्येनं आपण कमी असलो तरी स्वातंत्र्य हे असं मूल्य आहे की जो योद्धा आपल्या स्वातंत्र्यासाठी लढतो तो नेहमी जिंकतो. ही इतिहासाची साक्ष आहे. इतिहासामध्ये मराठे आणि मुघलांचा संघर्ष झाला. मराठ्यांपेक्षा मुघलांकडे 5 पट बळ जास्त होतं. परंतु या मुघलशाहीची कबर ह्याच महाराष्ट्रामध्ये, औरंगजेबाची कबर, मुघलशाहीची कबर ह्या महाराष्ट्रामध्ये लावली. याचं कारण असं आहे, मराठे हे आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत होते. व्हिएतनाम आणि अमेरिकेच्या संघर्षामध्ये आपल्यापेक्षा कितीही पटीनं ताकद असणाऱ्या अमेरिकेला व्हिएतनामनी पराभूत केलं. हे का करू शकले? कारण व्हिएतनामी किंवा मराठे हे आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत होते. आणि जो योद्धा आपल्या स्वातंत्र्यासाठी लढतो, जरी त्याची आज शक्ती कमी असली तरी तो जिंकतो. हे इतिहासाचं सूत्र आहे.
आणि शेतकऱ्याचं खरं भलं करायचं असेल तर त्यासाठी सत्ता परिवर्तन नाही तर आपल्याला व्यवस्था परिवर्तन करावं लागेल. कारण सत्ता परिवर्तन केल्याने काहीही बदलत नाही, फक्त शोषक बदलतात. आज हे शोषण करत होते, उद्या ते करतात. व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी आपल्याला क्वालिटी आणि क्लास असणारी लोक पाहिजे. म्हणजे जर सत्ता परिवर्तन असेल तर क्वांटिटी आणि मास लागतं. एक आमदार व्हायचं असेल, या महाराष्ट्रामध्ये सत्ता बनवायची असेल तर एक विशिष्ट क्वांटिटी लागते, विशिष्ट क्वांटिटीचे आमदार लागते. पण आपल्याला सत्ता बदल करायचं नसेल आणि व्यवस्था परिवर्तन करायचं असेल तर 2-4 लोक प्रतिभेची आतून पेटलेली अशी माणसं व्यवस्था परिवर्तन करू शकतात. असं ह्या देशाच्या इतिहासामध्ये झालेलं आहे. एक काळ असा होता की ज्या काळामध्ये जर एखादी मुलगी होऊ नये पण जर ती विधवा झाली तर तिला तिच्या नवऱ्याच्या प्रेतासोबत जाळायचे आणि त्याला सतीची चाल असं म्हणायचे. एक माणूस याच्या विरोधात उभा राहिला, त्याचं नाव होतं राजाराम मोहन राय. त्यांनी आकडेवारी गोळा केली, बंगाल प्रांताला पटवून सांगितलं, गव्हर्नरला पटवून सांगितलं आणि सतीबंदीचा कायदा झाला. आज राजाराम मोहन रायला मानणारे किंवा न मानणारे कोणीही आपल्या जर कुटुंबामध्ये नातेवाईकामध्ये एखादी मुलगी विधवा होत असेल तर तिला जाळत नाही. याला म्हणतात व्यवस्था परिवर्तन. एक काळ असा होता की या देशातल्या मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता, परंतु सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले हे दाम्पत्य उभं राहिलं. त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी शाळा काढल्या. आज फुलेंना मानणारे न मानणारे सगळेच आपल्या मुलीला शाळेत घालतात. याला म्हणतात व्यवस्था परिवर्तन. व्यवस्था परिवर्तन क्वालिटीची 2-4 लोक करत असतात. म्हणून आपण हा लढा समजून घेणं गरजेचं आहे की हा राजकीय पक्ष घालवला आणि तो राजकीय पक्ष आणला म्हणून शेतकऱ्याचं भलं होत नाही. तर या शेतकऱ्याच्या शोषणाची एक इमारत आहे. ही इमारत निस्तानाभूत करून एक सृजनात्मक काहीतरी स्ट्रक्चर त्याला द्यावं लागेल आणि हे स्ट्रक्चर देण्यासाठी सगळ्यात पहिले ही शेतकरी शोषणाची इमारत संपवावं लागेल. कारण आता हा पाया जो असतो हा शेतकरी विरोधी कायद्यांनी तयार केला आहे आणि हा शेतकरी विरोधी कायदे जोपर्यंत आपण संपवत नाही तोपर्यंत हे शोषणाची इमारत निस्तानाभूत होत नाही आणि तोपर्यंत शेतकरी खऱ्या अर्थानं सुखी आणि समृद्ध होऊ शकत नाही. कारण सर्जकाच्या स्वातंत्र्याला कोणाचाही विरोध नसतो, परंतु विरोध नसतो म्हणून त्यांचा पाठिंबाही नसतो. कारण या शोषणामध्ये त्यांचं भलं असतं आणि म्हणून हे सगळ्या पद्धतीनं चालू असतं. हे शोषणाची इमारत, शेतकरी विरोधी कायदे, शेड्यूल 9 ह्या संपूर्ण विषयावर याच्या आधीही विवेचन झालेलं आहे. ते मी पुन्हा त्याचं रिपिटेशन होऊ नये म्हणून तो भाग टाळला. परंतु शेतकऱ्याला जर खऱ्या अर्थानं समृद्ध करायचं असेल तर त्याला स्वतंत्र केलं पाहिजे आणि ते स्वतंत्र करण्यासाठी त्याच्या आधी पायातल्या बेड्या काढल्या पाहिजे. शेतकरी विरोधी कायदे हटवले पाहिजे. त्याला वाटेल तेवढी शेती ठेवता आली पाहिजे. त्याला वाटेल ते पीक पेरता आलं पाहिजे. वाटेल ते बियाणं वापरता आलं पाहिजे. आणि हे सगळं केल्यानंतर बाजार व्यवस्था ही मागणी आणि पुरवठाच्या तत्त्वावर चालली पाहिजे. हे सगळं होईल तर शेतकऱ्याला कर्जमाफी करण्याची गरज पडणार नाही. आणि हे कायदे न हटवता, ही बाजार व्यवस्था दुरुस्त न करता, आवश्यक वस्तूचा कायदा रद्द न करता तुम्ही काहीही करत असाल तर मी सुरुवातीला उदाहरण दिलं त्याप्रमाणे डायबिटीजच्या पेशंटच्या जखमांची मलमपट्टी करण्यासारखं ठरेल. तुम्ही त्याच्या कितीही वेळा मलमपट्ट्या करा, त्याच्या जखमा तशाच राहतील. तो शेतकरी पुन्हा तसाच कर्जबाजारी होईल. तो पुन्हा तसाच आत्महत्या करत राहील आणि त्याच्या आत्महत्येच्या वर हे राजकारण असंच चालत राहील. आणि याने हा पक्ष किंवा तो पक्ष हा आपला मुद्दा नाही, तर व्यवस्था परिवर्तन हा मुद्दा आहे. आणि व्यवस्था परिवर्तनासाठी संपूर्ण शेतकरी पुत्रांना एकवटून आपली ही शक्ती दाखवावी लागेल. कारण त्या काळातले राज्यकर्ते ही त्या काळाची भाषा बोलत असतात. म्हणजे जर तुम्हाला मंदिर मस्जिद महत्त्वाची वाटत असेल तर मंदिर मस्जिदचा वाद करून निवडणूक लढवता येते. जर तुम्हाला विकास महत्त्वाचा वाटत असेल तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवता येते. आणि आज जर आपण शेतकरी विरोधी कायदे असं म्हटलं तर या शेतकरी विरोधी कायद्यावर सुद्धा पुढची निवडणूक होऊ शकते. हे गांभीर्यानं हा विषय हे राज्यकर्त्यांना याची दखल घ्यावी लागेल. पण त्यासाठी संपूर्ण किसान पुत्रांनी एकवटणं आणि ही मागणी लावून धरणं ही काळाची गरज आहे. धन्यवाद.